धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव जागेवर नसल्याने खुर्चीला निवेदन चिटकवून निषेध नोंदवण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रेशनिंग व्यवस्थेच्या विरोधात धान्य वितरण कार्यालयात आंदोलन करण्यात येऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक शिधापत्रिकांमध्ये ऑनलाईन नावे दिसत नसल्याने KYC किंवा बायोमेट्रिकच्या नावाने शिधापत्रिकाधारकांना वारंवार चक्रा माराव्या लागत असून अनेक रेशन दुकानांमध्ये शिधापत्रिकेत ऑनलाईन असणाऱ्या नावांपेक्षा कमी लोकांचे व निकृष्ट दर्जाचे कमी वजनाचे धान्य दिले जाते। प्रत्येक रेशन दुकानात KYC व बायोमेट्रिक मोफत करण्याची सुविधा असून देखील अनेक रेशन दुकानदार इतर गावातील नागरिकांचे KYC अथवा बायोमेट्रिक करण्यास विरोध दर्शवितात व KYC साठी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। अनेकदा धान्य वितरण कार्यालयात नावे कमी करणे, शिधापत्रिकात नावे वाढविणे, शिधापत्रिका सुरू करणे, नवीन शिधापत्रिका काढणे, कामी शिधापत्रिकाधारकांना चक्रा माराव्या लागत असून धान्य वितरण कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट सुरू असून एजंटांमार्फत पैसे देऊन त्वरित कामे होत असल्याचे बोलले जात आहे। तसेच सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांना वेळेत धान्य मिळत नाहीत। अनेकांच्या शिधापत्रिका बंद पडल्या असून अनेकदा प्रकरणे सादर करून देखील नवीन रेशन कार्ड मिळत नाहीत अथवा मिळालेल्या शिधापत्रिका सुरू होत नाहीत। तसेच पंचवटी भागातील मोरेमळा, हनुमानवाडी, क्रांतीनगर, उदय कॉलनी आदी परिसरातील नागरिकांची रेशन कार्ड सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील शनी मंदिर पेट्रोल परिसरात जोडण्यात आलेले असून शासनाचे मोफत धान्य घेण्यासाठी सुमारे 200 रुपये रिक्षा भाडे लागत असल्याने सदरील दुकान क्रांतीनगर परिसरात सुरू करण्यात यावे अथवा परिसरातील नागरिकांचे रेशन कार्ड त्यांना सोयीच्या असणाऱ्या दुकानांना जोडण्यात येऊन धान्य पुरवठा करण्यात यावा। धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी कारभार संपवण्यात येऊन नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी। आठवड्यातून एकदा कॅम्प लावून दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांची कामे मार्गी लावीत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, ॲडव्होकेट श्याम तावरे, ॲडव्होकेट संदीप दंडगवार, ॲडव्होकेट विलास डोंगरे, चेतन सोनवणे, ॲडव्होकेट ज्योती साळवे, भास्कर आवारे, बाबूराव साठे, पंढरीनाथ बागुल, निलेश वराडे, ॲडव्होकेट प्रतीक्षा चौधरी, ज्योती जाधव, अशोक श्रीखंडे आदी मान्यवर उपस्थित होते। दिवसांपासून आपण जर बघतो आहोत की नाशिक जिल्ह्याची ही रेशनिंग व्यवस्था कोलमडलेली आहे। बायोमेट्रिकच्या नावाखाली, KYCच्या नावाखाली गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघत असाल तर लोकांना धान्य मिळत नाहीत। अनेक वेळेस वेबसाईट बंद असतात, वेळेवर धान्य वितरण केलं जात नाहीत। त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर बायोमेट्रिकच्या नावाखाली अनेक लोकांची नावं देखील उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सारखे हेलपाटा मारावं लागल्या जातात। रेशन दुकानांमध्ये काही ठिकाणी एका रेशन कार्डात 5-5, 6-6 नावं ऑनलाईन दिसत असताना देखील रेशन दुकानदार जाणून बुजून केवळ 3 किंवा 4 लोकांचं धान्य देतात आणि उरलेलं 2-3 लोकांचं नाव तुमचं नाव आलेलं नाही असं सांगून त्यांची बोळवण करून त्याचा भ्रष्टाचार करतात। त्याच पद्धतीने सदरील धान्य निकृष्ट दर्जाचं त्या दुकानांमध्ये मिळतं। याबाबत वारंवार चक्रा मारून देखील FDO त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करत नाही। आज देखील FDO साहेबांना भेटायला गेलो असता FDO साहेब त्यांच्या दालनामध्ये उपस्थित नव्हते, तर त्यांच्या खुर्चीला आज निवेदन चिटकवण्यात आलेलं आहे। यामध्ये आपण जर बघितलं असेल तर एक दिव्यांग बांधव किंवा या मावशी असतील, साधं ज्यांच्या नावं कमी करून दाखला द्यायचा आहे अशा रेशन कार्डामधून नावं कमी केले जात नाहीत। काही मुलांचे नवीन नावं वाढवायचे ते नावं देखील वाढवले जात नाहीत। काही लोकांचे रेशन कार्ड ट्रान्सफर करायचे आहेत, काही बायोमेट्रिक करायचे आहेत। अशा कुठल्याही प्रकारचं काम इथं लवकर होत नाहीत। अनेकांचे गावावरून आलेले रेशन कार्ड ट्रान्सफरसाठी दिलेले आहेत, ते देखील त्या शिधापत्रिका त्यांना मिळत नाहीत। याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर त्या धान्य वितरण कार्यालयाचा ताबा हा काही तिथल्या कथाकथित एजंटांनी घेतलेला असा लोकांचा संशय आहे। तिथं जर गेलं तर एजंट लोक सांगतात की नवीन रेशन कार्ड काढायचं असेल 7,000 रुपये लागतील, बायोमेट्रिक करायचं असेल 2,000 रुपये लागतील, तुमचं जर धान्य चालू करायचं असेल, कार्ड चालू करायचं असेल तर 4,000 रुपये लागतील। अशा पद्धतीची तिथे पैसे मागितले जातात। त्याच पद्धतीने अनेकदा सर्व्हरचं नाव केलं जातं की तुमचं सर्व्हर डाऊन आहे, त्याच्यामुळे कामं होत नाहीत, एंट्रीज डिलीट होत नाहीत। तर या संदर्भातच आम्ही DSOना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र DSO साहेब नव्हते। तर आम्ही अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले की याच्यात लवकरात लवकर सुसूत्रता आणू। यानंतर शेवटचा एक मुद्दा आपण जर बघितला असेल तर काही रेशन दुकान नव्याने अलॉट केलेले आहेत। नव्याने ज्यांना रेशन दुकान दिलेले आहे त्यातले रेशन कार्ड त्यांच्या जे नवीन दुकान दिले आहे ते रेशन कार्ड धारकांच्या घरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहेत आणि तिथले रेशन दुकानदार त्यांना धान्य दिलं जात नाही। आपण जर बघितलं असेल तर त्या चक्रा मारावं लागतात आणि हप्त्यातून केवळ 2च दिवस ते दुकानदार दुकान उघडं ठेवतात। त्याच पद्धतीने या रेशन दुकानदारांकडं शिवभोजन व्यवस्था देखील आहे आणि शिवभोजन थाळीमध्ये हे त्या रेशन कार्डधारकांना तिथे येऊन फोटो काढायला लावतात आणि तोच फोटो शिवभोजन थाळीसाठी वापरतात। म्हणजे अशा प्रकारचा भ्रष्टाचार हे रेशन दुकानदार करत आहेत। याच्यावर कारवाई करण्याची मागणी आज आमच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि जर याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे।